प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र. न्यूज लोकतंत्र 18 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आहोत आणि थोड्याच वेळात या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांची सभा होणार आहे आणि त्यानिमित्ताने ही सभा ऐकण्यासाठी तालुक्यातील किंवा इतर गावून जे आहे शेतकरी आलेले आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया किंवा त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललं आहे. शेतकऱ्याला एकीकडे उत्पादित मालाला भाव मिळत नाही आणि म्हणून वारंवार त्यांना जे आहे आंदोलनं करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात. आज आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. भाऊ कुठून आले मला हे सांगा. अच्छा, जोरात बोला. काय कारण आहे येण्याचं कारण एकच की शेतकऱ्याविषयी तळमळ. कुठल्याही मालाला, शेतीमालाला भाव नाही. ज्या मालाचे भाव वाढले का त्या मालाचे भाव पाडण्याचा सरकार भक्कम प्रयत्न करतो. आता दुधाला भाव आला, थोड्या दिवसात दुधाचेही भाव कमी करणार शासन. त्यामुळं बच्चूभाऊ सारख्या तळमळीच्या माणसामागं जनसामान्यांनी उभं राहावं आणि हा आंदोलनाचा लढा फार मोठा तीव्र करावा, जेणेकरून शासनाला मुद्दाम होऊन झोपे गेलेल्या शासनाला त्यामुळे जाग येईल. या चॅनलच्या मार्फत विनंती करतो. शासनाला जागा करण्यासाठी या ठिकाणी हा मोर्चा आहे. भाऊ मला सांगा कुठला आले. आम्ही सटाण्यानं आलोय. काय नाव आहे तुमचं? तालुका कैलास आहे. अच्छा, काय नेमका उद्देश आहे? अच्छा, काही नाही, आता मक्याला सरकारने 2400 रुपयाचा भाव जाहीर. मका फक्त निव्वळ 1200 ते 1400 रुपये क्विंटलने विकला जातो. तर मक्याला अनुदान मिळावं. कांद्याला आता मागे संमेलन होतं, मुख्यमंत्री आले होते, त्यावेळेस गणेश निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्या सभेत फडणवीस साहेबांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही बैठक घेऊ आणि कांद्याला हमी भाव देऊ. शेतकरी खूप अडचणीत आहे, कर्जबाजारी झाला, म्हणजे जो आपण खर्च करतो पिकाला ते सुद्धा पैसे मिळत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची आणि बच्चूभाऊ सारख्या नेत्याला पाठिंबा देणं हे फार गरजेचं आहे. विधानसभेत जोपर्यंत बच्चूभाऊ होते तोपर्यंत शेतकऱ्यांविषयी तळमळ तुम्ही पण पाहिलं आहे सगळ्या गोष्टी, त्यासाठी आम्ही इथं आलोय. म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर देखील या ठिकाणी त्यांना बाजारभाव न मिळाल्यामुळे या ठिकाणी त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला बाजारभाव मिळाला. भाऊ कुठून आले तुम्ही? मी कोपरगाव तालुक्यातून आलेलो आहे. मी स्वतः शेतकरी. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिलं का शेतमालाला भाव मिळेल, परंतु जो भाव देवेंद्र फडणवीस यांनी दिंडी काढली होती मराठवाड्यात आणि सांगितलं होतं सोयाबीनला 6000 भाव मिळेल, परंतु आज सुद्धा गेल्या त्यांच्या 12 वर्षाच्या काळात 12 वर्ष तप केल्यावर देव पावतो, पण 12 वर्ष होऊन हे शेतकरी विरोधी सरकार अजून पावलेलं नाही शेतकऱ्यांना. आणि आज 5000च्या आसपास फक्त सोयाबीनला भाव आहे. कांद्याची परिस्थिती 2012 मध्ये मी सांगतो 2000 कांदे विकत होते, आज कांदे 1000 विकता. ज्यावेळेस 2024 मध्ये 4000 पर्यंत भाव गेले होते, त्यावेळेस रात्रीतून नरेंद्र मोदी यांनी कांद्याची निर्यात बंदी केली. अगदी कंटेनरमध्ये जहाजावर ठेवलेले कंटेनर सुद्धा काढून घेतले. अशी कृती करणारा शेतकरी विरोधी पंतप्रधान आतापर्यंत ह्या देशाला झालेला नाही आणि येणाऱ्या काळात पण असा पंतप्रधान होणार नाही. इतकं शेतकऱ्यांबद्दल द्वेष असणारा प्रधानमंत्री या देशाला आजपर्यंत मिळालेला नाहीये. तसंच हे देवेंद्र फडणवीस सुद्धा पूर्णपणे शेतकरी विरोधी असून हे जे आम्ही बोलतो, माझं नाव संदीप शिंदे, मी स्वतः हिंदू आहे, हे हिंदूंच्या बद्दल बोलत असतात, परंतु हिंदूंचीच आता इथं मरण होत असताना मात्र यांना काही देणं घेणं नाही. हे फक्त 15 दिवस निवडणुकीच्या वेळेस हिंदू खात्यात आणतात आणि हिंदू समाजाचा अपमान करतात, हिंदू धर्माचा अपमान करतात. हिंदू धर्म हे यांच्या राजकारणासाठी वापरतात. ज्या वेळेस यांची खुर्ची धोक्यात येते त्यावेळेस हे हिंदू धर्म खतऱ्यात आणतात आणि आमच्यासारख्या हिंदू लोकांचा, म्हणजे ह्या देशात 80% हिंदू असताना सुद्धा ह्या 80% शेतकऱ्यांचं हे नुकसान करतात. खरे हिंदू विरोधी नरेंद्र मोदी आणि यांची भाजप आहे, हे ह्या हिंदू शेतकऱ्यांचं नुकसान करीत आहे. या ठिकाणी अतिशय प्रखर जे आहे त्यांनी जे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला हे सांगा, सातत्याने गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी लोक आंदोलनं करतात, काय म्हणणं आहे? माझं हे म्हणणं आहे, जसं देशाने जागतिकीकरणाचं वारं स्वीकारलं तसं शेतमालाच्या बाबतीत का नाही. जसं आंतरराष्ट्रीय स्तरावर पेट्रोल डिझेलचे भाव वाढतात, त्याप्रमाणे करा. शेतकऱ्याला स्वातंत्र्य 1947ला भेटलं आहे. कांदा हा काही जीवनावश्यक वस्तू नाही, जो एखाद्याने खाता नाही म्हणून तो मेला, असं झालेलं नाही.
त्यामुळे सरकारने जे आहे ना ते खुलं ठेवलं पाहिजे. फक्त अमुक म्हणजे कांदा निर्यात बंद करायची, कांद्याचं बियाणं मात्र चढ्या किमतीने निर्यात करायचं, बाकी कॉम्पिटिटर उभे करायचं. आपण हिंदू विरोध आहे असं पाकिस्तान, अफगाणिस्तान असं म्हणायचं. त्याच देशांना कांद्याचं बियाणं निर्यात करून त्यांना आपलं कॉम्पिटिटर बनवून आपली अर्थव्यवस्था मोडकळीस आणून पाकिस्तानचे वाढवत आहे. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. फक्त हिंदू मुस्लिम करून त्याच्यावर आपली पोळी न भासता शेतकऱ्याच्या ग्राउंड लेवलला काय प्रॉब्लेम आहे हे बघितलं पाहिजे. फक्त गणेश भाऊनी गाडी अडवली, तिथं फक्त पोपटाने गाजर पेरलं आणि गाजराची शेती करून निघून गेला. पण ग्राउंडवर प्रत्यक्ष जमिनीवर काय चालू आहे याचा अभ्यास केला पाहिजे. ही फसवी कर्जमाफी आम्हाला नको आहे. आम्ही तुम्हाला पैसे देतोय. आत्तापर्यंत माझ्यामध्ये 28% GST भरला. GST यांनीच वाढवला, नंतर यांनीच कमी केला आणि स्वतःची पाठ स्वतःच थोपटू राहिले. आणि तुम्ही एवढं 2 लाखाची देऊन आम्हाला मेहरबानी करू नका. आमच्या शेतमालाला जसा आंतरराष्ट्रीय स्तरावर भाव आहे ना तो राहू द्या, आम्ही तुम्हाला देतो पैसे. म्हणजे ही आम्हाला फसवी अशी या ठिकाणी जे आहे कर्जमाफी नको आहे, त्याचबरोबर आम्हाला जे आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आम्हाला खुली करावी अशी या ठिकाणी त्याची मागणी आहे. ज्येष्ठ शेतकरी आहेत. काय नाव आहे बाबा तुमचं? अशोक काशीनाथ आव्हाड, कशासाठी आले आज तुम्हाला? आम्ही असं आलो आता बच्चू भाऊनं सांगितलं कर्जमाफी दिली पाहिजे, कांद्याला अनुदान दिलं पाहिजे, दिली पाहिजे. पण आता जर बच्चू भाऊचं आंदोलन जाऊन जर नसेल ऐकत तर आम्ही सर्व शेतकरी आता इथून पुढे जेल आंदोलन करणार. आम्ही स्वतः फाशी घेण्यापेक्षा आता जेलमध्ये जाऊन आणि सरकारच्या जेलमध्ये राहून सगळे शेतकरी आता आम्ही बच्चू भाऊला सर्व शिवसैनिक सगळे पक्ष आम्ही आता बच्चू भाऊला पाठिंबा देऊ राहिलो. आमच्या शेतकऱ्याला आता फाशी घेतल्याशी पर्याय नाही. तर आम्ही आता बच्चू भाऊचे 8-4 दिवस वाट पाहणारे, बच्चू भाऊला सगळे पाठिंबा देणारे सर्व शेतकरी आम्ही प्रत्येक तालुक्यात जेलमध्ये जाऊन बसणार आहे. आता शेवटचाच सरकारला निशाणी. म्हणजे हा कोणत्याही सरकार विरोधात नसून हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि म्हणून सर्वच पक्षाचे लोक शेतकरी म्हणून या आंदोलनामध्ये आज जे आहे सामील झालेले आहे. भाऊ कुठून आले आहेत तुम्ही? आमगाव पाटी तालुका. बोला, काय कशासाठी आले, नेमका काय मुद्दा आहे तुमचा? मी बच्चू भाऊच्या आंदोलनामध्ये पाठिंबा देण्यासाठी आलो, कारण शेतकऱ्याची अवस्था सध्या खूप दयनीय झालेली आहे. शेतकऱ्याच्या कुठल्याच पिकाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही आणि शेतकऱ्याला पूर्णपणे मातीच गाडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. वास्तविक पाहता ते आज शेतकऱ्याला मातीत गाडतील, पण एक वेळ अशी येईल शेतकरी त्यांना मातीत गाडल्यावर. कारण शेतकरी आता पेटलेला आहे. शेतकऱ्याची दयनीय अवस्था आहे. आज जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या मुलांचं लग्न होत नाही, त्याला जबाबदार सुद्धा सरकार आहे. कारण सरकार भाव देत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाही. शेतकरी युवा न होण्याला कारणीभूत सुद्धा सरकारच. अशा प्रकारे या सरकारच्या विरोधात भांडणारा एकमेव नेता म्हणून बच्चू भाऊ, म्हणून त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथं उभं राहिलो. हे होते येवले तालुक्यातील किंवा इतर गावाहून या जन आक्रोश मोर्चामध्ये सामील होण्यासाठी आलेले शेतकरी आणि त्यांनी अतिशय ज्वलंत अशी प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवलेली आहे. जोपर्यंत हा लढा आमचा चालू राहील तोपर्यंत आमचा लढा चालू राहणार आहे, जोपर्यंत आमच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. न्यूज लोकतंत्र 18